बायनरी रिलेशन्स म्हणजे काय? फॉर दिस वन, फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर एनी सेट ए. ए हा एक सेट आहे सपोज, ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4, हे 4 एलिमेंट्स आहेत. यावरून आपल्याला आधी डिफाईन करावं लागेल ए क्रॉस ए म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए विथ इटसेल्फ. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए विथ इटसेल्फ, त्या सेटचा स्वतःसोबतच घेतलेला कार्टेशियन प्रोडक्ट. आता हा कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय? सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटची स्वतःसोबत जर जोडी, प्रत्येकासोबत जर जोडी घेतली, ए मधल्याच प्रत्येकाची यातल्याच प्रत्येकासोबत ऑर्डर्ड पेअर बनवायची, म्हणजे 1 1 1 2 1 3 1 4, त्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4, पुन्हा 3 1 3 2 3 3 3 4, 4 1 4 2 4 3 4 4. लाईकवाईज सेट ए च्या प्रत्येक एलिमेंटची त्यातल्याच प्रत्येकासोबत आपण जर पेअर तयार केली, ऑर्डर्ड पेअर तयार केली. ऑर्डर्ड पेअर म्हणजे क्रम महत्त्वाचा आहे, म्हणजे 1,2 वेगळा येणार, 2,1 पण वेगळा येणार. क्रम महत्त्वाचा आहे, क्रम बदलला एलिमेंट बदलला. या सेटला आपण म्हणणार ए क्रॉस ए, आणि या सेटचा कोणताही सबसेट म्हणजे बायनरी रिलेशन. ए क्रॉस ए या सेटचा कोणताही सबसेट म्हणजे बायनरी रिलेशन. म्हणजे समजा R1 त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स आहेत, हे आपण कन्सिडर केले कुठलेही, हे सर्व एलिमेंट याच्यामध्ये आहेत ए क्रॉस ए मध्ये, म्हणजे हे R1 झालं याचा सबसेट. R2 पण, हे पण सगळे एलिमेंट आपण यातनंच उचललेत रँडमली कुठलेही. सेम फॉर R3, सेम फॉर R4. या ए क्रॉस ए चा कोणताही सबसेट लिहिला तर त्याला आपण म्हणणार बायनरी रिलेशन. एनी सबसेट ऑफ ए क्रॉस ए इज कॉल्ड बायनरी रिलेशन. ओके, आता R1 R2 R3 R4 हे सर्वच बायनरी रिलेशन्स आहेत. ओके, पण आता आपल्याला डिस्क्राईब करायचे आहेत या बायनरी रिलेशनचे टाइप्स. बायनरी रिलेशन या 5 प्रकारचे असतात. एक एक रिलेशन एकापेक्षा जास्त प्रकारचं असू शकतं. म्हणजे एकच रिलेशन आहे, ते रिफ्लेक्सिव्ह पण आहे, ते सिमेट्रिक पण आहे, ते ट्रान्झिटिव्ह पण आहे आणि इक्विव्हॅलन्स पण आहे, असं पण होऊ शकतं. किंवा ते फक्त सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह आहे पण रिफ्लेक्सिव्ह नाही, असंही शक्य आहे. किंवा ते रिफ्लेक्सिव्ह आणि सिमेट्रिक आहे पण ट्रान्झिटिव्ह नाही, असंही शक्य आहे. आणि त्यामुळं याच्यावरती डिपेंडंट क्वेश्चनला जास्त इम्पॉर्टन्स यासाठी राहतो की टाईप कुठलाही असला तरी विचार मात्र आपल्याला सगळ्यांचा करावा लागतो, कारण ऑप्शन्सच तशा प्रकारचे असतात. आणि त्यामुळे प्रत्येक टाईप आता केअरफुली लक्षात घ्या. खूप सिंपल आहे पण थोडंसं डिफरंट आहे. आपल्या नेहमीच्या थिंकिंग ट्रॅक जो असतो आपला त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट आहे, म्हणून लक्ष द्या. आता पहा, R1 R2 R3 R4 हे सगळे बायनरी रिलेशन आहेत. ओके, या बायनरी रिलेशनला रिफ्लेक्सिव्ह रिलेशन कधी म्हणता येतं? बायनरी तर हे आहेच सगळे, पण ते बायनरी रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे असं आपण कधी म्हणणार? बायनरी रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे असं आपण कधी म्हणणार?
A relation R from A to A is said to be reflexive if A comma A belongs to R for all A belongs to A. A comma A belongs to R for all A comma A belongs to capital A. आता हे नोटेशन फॉर्ममध्ये विचित्र वाटतं काहीतरी, पण ॲक्च्युली ते खूप सोपं आहे. ते नोटेशन्स वाचता येणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं आहे. रिलेशन आर फ्रॉम ए टू ए इज रिफ्लेक्सिव्ह. ए टू ए असणारं रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे असं आपण कधी म्हणणार? जर इफ स्मॉल ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. आता याचं रीडिंग इंग्लिशमध्ये असं जातं, मराठीमध्ये असं येतं. म्हणजे काय? ए या सेटमधल्या सर्व स्मॉल ए या एलिमेंटसाठी, स्मॉल ए म्हणजे जनरल, त्यातला कुठला एलिमेंट असू शकतो तो, त्याला आपण ए न डिनोट केलं. ए या सेटमधल्या सर्व एलिमेंटसाठी फॉर ऑल बिलॉंग ए बिलॉंग्स टू ए, याचा अर्थ फॉर ऑल हे नोटेशन, फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए, याचा अर्थ काय? कॅपिटल ए या सेटमधल्या सर्व एलिमेंटसाठी, असं त्याचा अर्थ. कॅपिटल ए या सेटमधल्या सर्व एलिमेंटसाठी किंवा प्रत्येक एलिमेंटसाठी, फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू ए. या भागाचा अर्थ कळला? आता अलीकडे यायचं. फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए, ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर. तर ए कॉमा ए म्हणजे काय? तर ए या एलिमेंटची ए या एलिमेंट सोबत असलेली जोडी, म्हणजे त्या एलिमेंटची स्वतः सोबतच असलेली जोडी जर आर मध्ये असेल, म्हणजे त्या रिलेशनमध्ये असेल, तर त्या रिलेशनला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. म्हणजे थोडक्यात यामध्ये या पूर्ण टर्मचं मिनिंग काय? ए या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची स्वतः सोबतचीच जोडी जर त्या रिलेशनमध्ये असेल, तर त्या रिलेशनला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. अर्थ समजावून घ्या. ए या सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची स्वतः सोबतची जोडी जर त्या रिलेशनमध्ये असेल, तर त्या रिलेशनला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. म्हणजे नेमकं काय? आता एक्झाम्पलवरून बघा, ते पटकन लक्षात येतं. ए या सेटमधले एलिमेंट्स कोण कोण? 1 2 3 4. रिफ्लेक्सिव्ह रिलेशन कुणाला म्हणणार आपण? असं रिलेशन की ज्या रिलेशनमध्ये यातल्या प्रत्येकाची स्वतः सोबतची जोडी असेल. प्रत्येकाची स्वतः सोबतची जोडी ज्या रिलेशनमध्ये आहे, त्या रिलेशनला आपण रिफ्लेक्सिव्ह रिलेशन आहे असं म्हणणार. म्हणजे काय? असं रिलेशन की ज्याच्यामध्ये 1,1 2,2 3,3 आणि 4,4 हे चारही एलिमेंट आहेत, त्या रिलेशनला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. सिंपल.
या एक्झाम्पलवरून जर विचार केला तर असं रिलेशन की ज्या रिलेशनमध्ये 1,1 2,2 3,3 4,4 हे चारही इलिमेंट पाहिजेत. एक जरी ॲबसेंट असला की ते रिलेशन रिफ्लेक्सिव्ह होणार नाही. म्हणजे आता बघा, समजा आपण एकाच या R1 या रिलेशनवरती फोकस करा. आता R1 या रिलेशनमध्ये बघा 1,1 आहे का, दिसतोय? 2,2 आहे, 3,3 आहे, 4,4 आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की R1 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. बाकी पुढच्या इलेमेंटशी काही देणं घेणं नाही आपल्याला, कोण आहेत कोण नाही काही देणं घेणं नाही. महत्वाचं काय की त्या सेटमध्ये, त्या रिलेशनमध्ये सेट ए च्या प्रत्येकाची स्वतः सोबतची जोडी असणं गरजेचं आहे. प्रत्येकाची. समजा R2 बघा, आता चेक करून. R2 मध्ये 1,1 आहे, 2,2 आहे, 3,3 आहे, 4,4 आहे. बरोबर? म्हणजे R2 हे पण रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. ओके. त्यानंतर पहा R3 मध्ये 1,1 आहे का कुठे? नाही. 1,1 आहे का? नाही. काम संपलं, पुढे बघायचीच गरज नाही, ते रिलेशन रिफ्लेक्सिव्ह नाही. आता जरी बाकी सगळे असले उपयोग नाही. चारही इलिमेंटला, ज्याच्यात 4 इलिमेंट आहेत म्हणून, ए या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटची स्वतः सोबतची जोडी, ए या एलिमेंटच्या प्रत्येक एलिमेंटची स्वतः सोबतची जोडी जर त्या रिलेशनमध्ये असेल तर त्या रिलेशनला आपण रिफ्लेक्सिव्ह म्हणणार. यात 1,1च नाहीये, 2,2 आहे पण एकटाच आहे, उपयोग नाहीये. 3,3 पण नाही, 4,4 पण नाही. म्हणजे R3 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे का? नाही. नाही. त्यानंतर R4, त्यात 1,1 आहे पण 2,2 आहे का? नाही. 3,3 आहे का? 4,4 आहे का? एक जरी जोडी तशी नसली की ते रिलेशन रिफ्लेक्सिव्ह होणार नाही. कळलं? सोपं आहे ते. फक्त एवढे मोठे इलिमेंट आणि एवढं सगळं असं दिसतं, नोटेशनचं कॉम्प्लिकेशन दिसतं, पण एकदा डोक्यात परफेक्ट बसलं की हे सगळे एलिमेंट बघा तुम्हाला आता एकदम असे जसं इनिशियली छोटे छोटे एलिमेंट दिसत आहेत, नंतर असे मोठमोठे फुटबॉलसारखे दिसायला सुरू होतील हळूहळू. त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवा. रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. आता पुन्हा या नोटेशनच्या डेफिनेशनकडे येऊ आपण. आता याचा अर्थ बघा काय ते, आता याच्यातून कळेल. रिलेशन R from A to A is said to be reflexive if A comma A belongs to R for all A belongs to A. म्हणजे कॅपिटल ए या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी, कॅपिटल ए या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी स्वतः सोबतची जोडी जर त्या रिलेशन मध्ये असेल तर त्या रिलेशनला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. गॉट दिस? अर्थ कळला सर्वांना?
हो. यस सर. यस. कुठल्या प्रकारच्या रिलेशनला रिफ्लेक्सिव्ह म्हणायचं आणि कुठल्या प्रकारच्या रिलेशनला रिफ्लेक्सिव्ह नाही म्हणायचं ते लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आता सेकंड टाईप. सगळे टाईप एकाच दिवशी पाहणं गरजेचं आहे, कारण जसजसे टाईप पुढं पुढं जायला लागतात मागच्यासोबत ते कन्फ्युजन क्रिएट करायला वाढवायला सुरू करतात. त्यामुळं केअरफुली लक्षात घ्या. पुढचा टाईप सुरू असताना मागचा विसरायचा नाही आहे. याचा चौथ्या टाईपला जाईपर्यंत दुसरा गायब, पहिला गायब असं नको व्हायला. ठीक आहे. रिफ्लेक्सिव्ह क्लिअर झाला माइंडमध्ये. सेट एच्या प्रत्येकाची स्वतः सोबतची जोडी पाहिजे, त्याला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह. त्यानंतर सेकंड टाईप, रिलेशन आर फ्रॉम ए टू ए इज said to be symmetric if said to be symmetric. तर सिमेट्रीचा अर्थ आपल्याला माहित आहे. सिमेट्रिक ड्रॉइंग असतात ना दोन्ही बाजूला सारख्या, बरोबर. हो. तसाच अर्थ. रिलेशन आर फ्रॉम ए टू ए इज सिमेट्रिक इफ, आता लक्षात द्या केअरफुली, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर implies B comma A also belongs to R. A comma A belongs to R implies B comma A also belongs to R. आता पहा याचा अर्थ काय आणि मागच्यासोबतचा कंपॅरिझन काय ते. फर्स्ट ऑफ ऑल आणखी एक पॉईंट राहिला मध्ये की यालाच आणखी एका नोटेशनमध्ये लिहिलं जातं. ते काय, ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर, याच्यासाठी आणखी एक नोटेशन असतं. बऱ्याच वेळा ते क्वेश्चनमध्ये विचारलं की अर्थ लक्षात येत नाही. ते म्हणजे असं, ए आर ए फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. याचा अर्थ काय, अर्थ तोच. ए आर ए म्हणजेच ए इज रिलेटेड टू ए, म्हणजे प्रत्येक एलिमेंट ए या सेटमधला प्रत्येक एलिमेंट स्वतःशीच रिलेटेड असतो. ए आर ए मीन्स ए इज रिलेटेड विथ ए असा त्याचा अर्थ, आणि याचाही अर्थ तोच आहे. ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर, त्यालाच असं नोटेशन पण वापरलं जातं काही वेळा. त्यामुळे नोटेशनचे अर्थ लक्षात घ्या. याचंच मिनिंग हे आहे आणि याचंच मिनिंग हे आहे. ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर म्हणजेच ए इज रिलेटेड विथ ए. ओके. आता आपण येऊया सिमेट्रिक वरती. ए रिलेशन आर फ्रॉम ए टू ए इज सिमेट्रिक इफ ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर implies that B comma A belongs to R. यालाच या दुसऱ्या नोटेशनमध्ये कसं लिहिलं जातं, दॅट इज ए आर बी, आर कॅपिटल ए आणि बी स्मॉल. म्हणजे काय, ए इज रिलेटेड विथ बी implies that B is related with A. A is related with B implies that B is related with A. म्हणजे हे एवढं सगळं लिहिण्याऐवजी शॉर्टमध्ये असं पण लिहिलं जातं. आता मागच्या टाईपमध्ये आणि या टाईपमध्ये पहिला डिफरन्स काय,
तो म्हणजे फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए, जे मागच्या टाईपमध्ये आहे या आणि इथून पुढच्या कुठल्याच टाईपमध्ये नाही, या आणि इथून पुढच्या कुठल्याच टाईपमध्ये हे नाही आहे फॉर ऑल. कारण रिफ्लेक्सिव्हमध्ये सेट एच्या प्रत्येकाची स्वतःसोबतची जोडी असणं गरजेचं असतं. ओके, आता सिमेट्रिकचा अर्थ काय पहा. कुठल्या रिलेशनला आपण सिमेट्रिक म्हणू शकतो? ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज दॅट बी कॉमा ए ऑल्सो बिलॉंग्स टू आर. म्हणजे जर त्या रिलेशनमध्ये ए कॉमा बी हा एलिमेंट असेल, जर त्या रिलेशनमध्ये ए कॉमा बी हा एलिमेंट असेल तर त्या रिलेशनमध्ये बी कॉमा ए हा पण एलिमेंट असायलाच पाहिजे, तरच त्याला सिमेट्रिक म्हणणार आपण. पण ए कॉमा बीच नसेल तर बी कॉमा ए असण्याची गरज नाही. ज्या रिलेशनमध्ये ए कॉमा बी हा एलिमेंट आहे ॲज वेल ॲज बी कॉमा ए हा पण एलिमेंट आहे, त्या रिलेशनला आपण म्हणणार सिमेट्रिक रिलेशन. पण हे फॉर ऑलसाठी नाही आहे, सगळ्यांसाठीच कंपल्सरी नाही आहे. जर ए कॉमा बी असला तर बी कॉमा ए पाहिजे, पण ए कॉमा बीच नसला तर बी कॉमा ए असण्याची गरज नाही. म्हणजे काय, आधी एक्झाम्पलवर आपण जाऊ, मग परत नोटेशनवरती येऊ. कुठल्याही रिलेशनला आपण सिमेट्रिक रिलेशन कधी म्हणणार? तर ए कॉमा बी बी कॉमा ए म्हणजे एलिमेंटची आदला बदल, हे तर कळतंय बरोबर. हो. समजा आपण R1 हे रिलेशन आता फोकस करू. हे जे एलिमेंट आहेत 1 1, याच्यात 1 आणि 1 इंटरचेंज केला काय फरक पडणार आहे का? 2 2 इंटरचेंज केला काही फरक पडणार आहे? 3 3 4 4 काही फरक पडणार नाही. त्यामुळे यांचा सिमेट्रीवरती काही परिणाम होत नाही, ते सिमेट्रीला त्रास देत नाहीत. हे लोक सिमेट्रीला त्रास देत नाहीत, कारण ते इंटरचेंज जरी केले तरी तेच येणार आहेत. आता बघा सिमेट्री कुठं चेक करायची? जिथं डिफरंट एलिमेंट आहेत, म्हणून ए आणि बी हे दोन नोटेशन वापरलेत. कुठल्या रिलेशनला आपण सिमेट्रिक रिलेशन म्हणणार? आता R1 हे सिमेट्रिक आहे की नाही ते आपण चेक करू. कसं चेक करायचं? या 4 जणांचा तर काही प्रॉब्लेम नाही, यांचं काम संपलं. यात बघा पुढचा एलिमेंट आहे 1,2. जर 1,2 असेल तर त्या 2,1 पण असायलाच पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो. 1,2 आहे, 2,1 आहे का? आहे. आता 2,1 असला तर 1,2 पण पाहिजे, तो आहेच. यांचं काम संपलं. 3,2 आहे, 2,3 पण पाहिजे, आहे का? 2,3 आहे, 3,2 पण पाहिजे, आहे का? आहे. 1,4 आहे, 4,1 पण पाहिजे, आहे का? आहे. बरोबर आहे. म्हणजे यातल्या प्रत्येकासाठी सिमेट्रिकची जोडी अवेलेबल आहे. आता 2,4 असेल तर 4,2 पाहिजे. याच्यात 2,4 दिसतोय का? नाही. मग 4,2 असणं कंपल्सरी नाही, म्हणजे गरज नाही. म्हणजे हे फॉर ऑल साठी नाहीये, हे लक्षात घ्या फरक. जसं रिफ्लेक्सिव्ह मध्ये फॉर ऑल आवश्यक होतं, प्रत्येकाची स्वतःसोबतची जोडी पाहिजेच होती,
तसं सिमेट्रिक मध्ये नाही. जी जोडी त्यात आहे त्याची सिमेट्रिक जोडी त्या सेटमध्ये पाहिजे. आपण प्रत्येक जोडी चेक केली, हे आहे, हे आहे, हे पण आहे, बरोबर. आता पहा R2 चेक करून बघू. R1 तर सिमेट्रिक आहे, कळलं का आहे ते? हो. R1 हे रिलेशन सिमेट्रिक आहे का? प्रत्येकासाठी सिमेट्रिकची जोडी तिथं अवेलेबल आहे. आता R2 चेक करू आपण सिमेट्रिक आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं? या 4 जणांचा तर काही प्रॉब्लेम नाही. हे 4 जण पुढच्या कुठल्याच टाईपला काहीच डिस्टर्ब करत नाहीत, त्यामुळं ह्यांचा विचारच नाही करायचा, काही लोड नाही त्यांचा. ते असले काय नसले काय, पुढच्या कुठल्या टाईपला काही त्रास होत नाही. आता पहा, इथे 1,3 आहे, मग 3,1 पण पाहिजे, आहे का? नाही. आहे का त्या सेटमध्ये कुठेही 3,1 दिसतोय का? नाही. मग नाही वाला एक जण जरी सापडला याचं काम संपलं, हा सिमेट्रिक नाहीये. बाकीचे चेक पण करायचे नाही, बाकीचे जरी सगळे असले डझंट मॅटर. बाकीचे जरी सगळे असले तरीही त्याचा काही उपयोग नाही, कारण 1,3 ह्या एका एलिमेंटला 3,1 ची जोडी असणारा एलिमेंट त्यात आहे का? नाही. तरी चेक करू. 3,2 आहे, 2,3 आहे का? नाहीच आहे. 2,4 आहे, 4,2 आहे का? नाही. 3,4 आहे, 4,3 आहे का? नाही. 1,4 आहे, 4,1 आहे का? नाही. 1,2 आहे, 2,1 आहे का? नाही. एकही सिमेट्रीची जोडी नाहीये याच्यामध्ये. सिमेट्रीची एकही जोडी नाही, आणि जर एकही जोडी नसली तर त्याला म्हणायचं अँटी सिमेट्रिक. तर त्याला काय म्हणायचं? अँटी सिमेट्रिक. आता ह्या दोन्हीमध्ये खूप गोंधळ होतो, लक्षात घ्या. त्या रिलेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येकासाठीच जर सिमेट्रीची जोडी असली, प्रत्येकासाठी, तर ते रिलेशन सिमेट्रिक. एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी नसली, आता सिमेट्रीची जोडी म्हणजे काय कळलं? एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी नसली तर अँटी सिमेट्रिक. तर अँटी सिमेट्रिक म्हणजे R1 हे रिलेशन सिमेट्रिक आहे आणि R2 हे रिलेशन अँटी सिमेट्रिक आहे. पण कन्फ्युजन केअरफुली लक्षात घ्या. इथे प्रत्येकासाठीच सिमेट्रीची जोडी अवेलेबल आहे म्हणून ते सिमेट्रिक. इथे एकाही एलिमेंटसाठी सिमेट्रीची जोडी अवेलेबल नाही म्हणून ते अँटी सिमेट्रिक. पण समजा असं घडलं की 1-2 एलिमेंटसाठी आहे, 1-2 एलिमेंटसाठी नाहीये, अशा वेळी ते रिलेशन सिमेट्रिक पण नसतं आणि अँटी सिमेट्रिक पण नसतं. कारण काही जणांचं कसं असतं, एकदम रफली कन्सेप्ट डेव्हलप करतात. सिमेट्रिक नाही ना, मग अँटी सिमेट्रिक. असं नसतं. ओके. सिमेट्रिक नाही म्हणजे अँटी सिमेट्रिक असायलाच पाहिजे, किंवा अँटी सिमेट्रिक नाही म्हणजे सिमेट्रिक असायलाच पाहिजे, असं नाही. त्यामुळे फरक केअरफुली लक्षात घ्या. सगळ्याच एलिमेंटला जर सिमेट्रीची जोडी असली तर सिमेट्रिक, एकाही एलिमेंटला सिमेट्रीची जोडी नसली तर अँटी सिमेट्रिक. ओके. आता R3 बघा. R3 ज्यामध्ये 1,3 आहे,
3 1 पण आहे. तो त्याच्या शेजारीच पाहिजे असं कंपल्सरी नाही, त्या सेटमध्ये कुठेही चालेल. 1 3 3 1 जोडी आहे. हो 3 2 2 3 जोडी आहे. हो 2 1 1 2 जोडी आहे. आहे. पुन्हा 3 1 1 3 आहेच आहे. 2 3 3 2 आहेच आहे. 1 2 2 1 आहेच आहे. आणि याचा तर प्रॉब्लेमच नाही. म्हणजे हे पण सिमॅट्रिक आहे. हे पण सिमॅट्रिक आहे. ओके. पण समजा असं गृहीत धरा की यात हा एलिमेंट नाही. आता काय होतंय बघा केअरफुली. समजा हे रिलेशन R3 घेतलं आपण. आता 1 3 ला जोडी आहे 3 1, 3 2 ला जोडी आहे 2 3. 2 2 चा तर प्रॉब्लेमच नाही. पण 2 1 ची जोडी 1 2 आहे का तिथे? आहे का? नाही. मग हे रिलेशन सिमेट्रिक होईल का? नाही. का होणार नाही सिमेट्रिक? कारण 2 1 ला 1 2 हा एलिमेंट यात पाहिजे, तो नाहीये, म्हणून हे रिलेशन सिमेट्रिक नाही. कळलं? 2 1 ला करस्पॉन्डिंग 1 2 हा एलिमेंट इथं पाहिजे होता, तो नाहीये, म्हणून हे रिलेशन सिमेट्रिक नाही. ओके. आता हे अँटी सिमेट्रिक आहे का? नाही. का? 1 3 3 1 अशी जोडी आहे ना त्यात. 3 2 2 3 ही पण एक जोडी आहे. म्हणजे काही जोड्या आहेत आणि काही जोड्या नाहीत. असं जर असलं तर ते रिलेशन सिमेट्रिक पण नसतं आणि अँटी सिमेट्रिक पण नसतं. याच्यामधलं कन्फ्युजन क्लिअर करा. सिमेट्रिक नसला की अँटी सिमेट्रिक असतो असं होत नाही. सिमेट्रिक कधी? A, B असेल तर B, A असायलाच पाहिजे. A, B असेल तर B, A असायलाच पाहिजे. अँटी सिमेट्रिक एकही A, B साठी B, A नसायलाच पाहिजे. एकही जोडी सिमेट्रीची नसायला पाहिजे, तेव्हा अँटी सिमेट्रिक. काही जोड्या आहेत, काही जोड्या नाहीत असं जर म्हटलं तर ते रिलेशन सिमेट्रिक पण होत नाही, अँटी सिमेट्रिक पण होत नाही. ओके. पण आता इथे 1, 2 ऑलरेडी होता, म्हणजे R3 हे रिलेशन सिमेट्रिक आहे. तो 1, 2 लिहिल्यामुळं. R4 बघा. 1 1 चा तर काही प्रॉब्लेम नाहीये. इथे 1 2 आहे. 2 1 दिसतोय का? नाही. नाही दिसत. 2 3 आहे. 3 2 दिसतोय का? नाही. 3 4 आहे. 4 3 दिसतो का? 1 3 आहे. 3 1 आहे का? 2 4 आहे. 4 2 आहे का? यात एकही जोडी नाहीये सिमेट्रीची, म्हणजे हे अँटी सिमेट्रिक झालं. ओके. म्हणजे आता आपण हे एक्झाम्पल जे आहेत, R1 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे. बरोबर. R1 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह पण आहे आणि सिमेट्रिक पण आहे. R2 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे
आणि अँटी सिमेट्रिक पण आहे. बरोबर. 1 3 3 2 2 4. R2 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह पण आहे आणि अँटी सिमेट्रिक पण आहे. ओके. म्हणजे यात R1 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे. R2 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे आणि अँटी सिमेट्रिक आहे. R3 हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह तर नाही आहे, रिफ्लेक्सिव्ह तर नाही आहे, पण ते अँटी सिमेट्रिक आहे. बरोबर. सॉरी, सिमेट्रिक आहे. 1 3 3 1 3 2 2 3 1 2 2 1. म्हणजे हे फक्त सिमेट्रिक आहे. कुठलं? R3. आणि R4 हे रिलेशन अँटी सिमेट्रिक आहे, पण ते रिफ्लेक्सिव्ह आहे का? म्हणजे एखादं रिलेशन एकापेक्षा जास्त टाईपचं असू शकतं. फक्त हे दोनच टाईप असे आहेत की सिमेट्रिक पण आहे आणि अँटी सिमेट्रिक पण आहे, असं होऊ शकत नाही. फक्त या दोन्हीतच ते शक्य आहे, पण बाकी इतरांसाठी मात्र मल्टिपल टाईप्स पॉसिबल आहेत. ओके. म्हणजे आता नोटेशन फॉर्ममध्ये जर आपण ही डेफिनेशन विचारात घेतली तर A, A इज सिमेट्रिक. आता अर्थ लक्षात येईल नोटेशनचा. रिलेशन सिमेट्रिक कधी म्हणणार आपण? इफ A, B बिलॉंग्स टू R, A, B belongs to R implies that B, A also belongs to R. A, B जर सेट R मध्ये असेल तर B, A पण त्या सेटमध्ये असतो. A, B belongs to R implies that B, A also belongs to R. किंवा त्याला आपण असे म्हणू शकतो, इफ A इज रिलेटेड टू B, हे इम्प्लाइज म्हणजे इफ देन असतं. इफ A इज रिलेटेड टू B, देन B also रिलेटेड टू A. A जर B सोबत रिलेटेड असेल तर B पण A सोबत रिलेटेड पाहिजे, त्याला म्हणायचं सिमेट्रिक. पण हे आता इथं फॉर ऑल काय? फॉर ऑल A, B बिलॉंग्स टू R. बिलॉंग्स टू A नाही म्हटलेलं, म्हणजे R मधल्या प्रत्येक A, B या जोडीसाठी, A मधल्या प्रत्येक जोडीसाठी नाही, R मधल्या प्रत्येक जोडीसाठी. फॉर ऑल A, B बिलॉंग्स टू R. ओके. आणि मग अँटी सिमेट्रिक, अँटी सिमेट्रिक a relation R from A to A is anti-symmetric if anti-symmetric कधी म्हणणार त्याला आपण? A, B belongs to R
implies B comma A does not belong to R. म्हणजे A comma B जर असेल तर B comma A नसायला पाहिजे. A comma B असेल तर B comma A नसायला पाहिजे. किंवा त्याला आपण असे म्हणू शकतो, if that is A is related with B implies that B is not related with A. पण शक्यतो हे असं नोटेशन त्याला नाही वापरत नॉटसाठी. नॉटसाठी हेच नोटेशन कन्व्हिनियंट आहे. त्यामुळे त्याला तसं लिहिण्याऐवजी पण इथेही फॉर ऑल A, B बिलॉंग्स टू R. आर मधल्या प्रत्येक जोडीसाठी त्याची सिमेट्रिक जोडी जर नसेल तर अँटी सिमेट्रिक, आणि आर मधल्या प्रत्येक जोडीसाठी त्याची सिमेट्रिक जोडी जर असेल तर सिमेट्रिक. आर मधल्या प्रत्येक जोडीसाठी त्याची सिमेट्रिक जोडी जर असली तर रिलेशन सिमेट्रिक आणि नसली अँटी सिमेट्रिक. पण प्रत्येकासाठी हे महत्त्वाचं आहे. फक्त फरक आहे की इथं फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए होतं, इथं ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे. कळले हे 3 टाईप? हो. 5 पैकी? हो. आता चौथा टाईप हा थोडासा त्रासदायक आहे. त्रासदायक म्हणण्यापेक्षा विचार करायला लावणार आहे, आणि तो म्हणजे ट्रान्झिटिव्ह. आता पहा, पण मागचे हे 2 टाईप क्लिअर असल्यामुळं चौथा टाईप समजायला अवघड जात नाही. A relation R from A to A is transitive if हे कुठलंही रिलेशन, बायनरी रिलेशन A to A ट्रान्झिटिव्ह आहे असं आपण कधी म्हणणार? आता बघा, त्या डेफिनेशनमधूनच तुम्हाला अर्थ कळेल. एक्झाम्पलकडे जायची गरजच पडणार नाही. इफ ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर, implies that A comma C also belongs to R. म्हणजे काय? सेकंड नोटेशन मध्ये if A is related to B and B is related to C implies that A is also related to C. म्हणजे त्या रिलेशनला ट्रान्झिटिव्ह रिलेशन कधी म्हणणार आपण? जर त्या रिलेशनमध्ये A कॉमा B हा एलिमेंट आहे, B कॉमा C हा पण एलिमेंट आहे, तर त्यात A कॉमा C हा पण एलिमेंट पाहिजे. A कॉमा C हा पण एलिमेंट पाहिजे. पण कधी? जर हे दोघं जण असतील तर. समजा असं घडलं, A कॉमा B तर आहे पण B कॉमा C नाही आहे, तर A कॉमा C असणं आवश्यक नाही. पण जर हे दोघंही असले तर तिसरा पण पाहिजे. म्हणजे त्या रिलेशनमध्ये A हा B चा भाऊ असेल
आणि बी हा सीचा भाऊ असेल तर ए हा सीचा भाऊ असायलाच पाहिजे. बरोबर आहे? येते लक्षात? अशा वेळी त्या रिलेशनला आपण म्हणणार ट्रान्झिटिव्ह रिलेशन. बरोबर आहे? समजा 3 लोक आहेत, असे लोक आहेत की ए हा बीचा भाऊ आहे आणि बी हा सीचा भाऊ आहे. मग ऑब्विसली ए हा सीचा भाऊ असणारच ना. हो. पण समजा असं दिलंय की ए हा बीचा भाऊ आहे आणि बी हा सीचा भाऊ नाही आहे, पण ए हा सीचा भाऊ नाहीच आहे म्हटलं तर मात्र ते रिलेशन ट्रान्झिटिव्ह होणार नाही. म्हणजे ए कॉमा बी आहे, बी कॉमा सी आहे, तर ए कॉमा सी असायलाच पाहिजे. जर असला तर त्या रिलेशनला म्हटलं जातं ट्रान्झिटिव्ह रिलेशन. आता हे एक्झाम्पलमध्ये कसं चेक करायचं हे चेक करणं थोडंसं केअरफुल. याही टाईपमध्ये हे 1 1 2 2 3 3 4 4 हे काही त्रास देत नाहीत फार. आता बघा चेक कसं करायचं, इथे खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर मग डोळे सटकतात, इकडे तिकडे डोळे फिरले की एखाद दुसरा एलिमेंट चेक करायचा राहून जातो. त्यामुळे काळजीपूर्वक. ट्रान्झिटिव्ह कधी होणार रिलेशन? तर 1,2 आहे, 2,1 पण आहे. म्हणजे हा झाला ए बी, हा झाला बी सी. त्यात 1,1 पण असायला पाहिजे. आहे का बघा? आहे. आहे. हो. बरोबर. आता पहा 1,2 आहे आणि 2,3 पण आहे. याची जोडी आधी प्रत्येकासोबत चेक करून बघायची. हे कसं व्हायला पाहिजे? ए कॉमा बी आणि बी कॉमा सी, म्हणजे पहिल्याचा दुसरा एलिमेंट आणि दुसऱ्याचा पहिला एलिमेंट सारखा, यांच्या जोड्या लावायच्या आणि तिसरी जोडी त्यात आहे का हे बघायचं. जसं आपण आता पाहिलं 1 2 ची जोडी आपण 2 1 सोबत लावली, 1,1 हा एलिमेंट यात आहे. तर 1,2 ची जोडी 3,2 सोबत तर लागणार नाही. बरोबर? कारण पहिल्याचा दुसरा आणि दुसऱ्याचा पहिला एलिमेंट सारखा पाहिजे, त्यांच्याच जोड्या लागतात. ओके? येस. जोडी कुणाची लावायची ते महत्वाचं. आता 1,2 ची जोडी आपण 2,3 सोबत लावली, तर 1 2 2 3 म्हणजे 1,3 हा एलिमेंट असायला पाहिजे. आहे का याच्यात कुठं 1,3 हा एलिमेंट? नाही. आहे? नाही. नाही. एक जरी असा सापडला, बाकीचे चेक करायची गरज नाही. पहा, असण्यासाठी खूप शोधावं लागतं, नसण्यासाठी फार काही लोड येत नाही. एक जण जरी सापडला असा 1,2 आहे, 2,3 आहे, पण 1,3 नाही, मग हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह नाही. ओके? पण तरीही आपण प्रत्येकाचं चेक करू, म्हणजे त्या चेक करण्याची आपली एक प्रॅक्टिस होते. तर 1,2 ची जोडी एकतर याच्यासोबत होईल किंवा याच्यासोबत होईल. याच्यासोबत होणार का? नाही. याच्यासोबत होणार का? नाही. नाही. याच्यासोबत होईल, पण यांच्यासोबत घेतलेल्या जोड्यांचा काही प्रॉब्लेम येत नाही. का बघा, 1,2 2,2 याची जर जोडी घेतली तर काय येत आहे? हा पहिला आणि हा तिसरा. 1,2. बरोबर आहे, तो स्वतःच असतो.
त्यामुळे ते चेक करायचा त्रास वाचतो आपला. चेक असतं ते घ्यावं लागतं, पण ते चेक करण्याची गरज नाही, कारण तो तोच येणार. बरोबर. बघा असं लिहून पाहायचं 1,2 2,2 याचा दुसरा आणि याचा पहिला सारखा पाहिजेत, त्यांची जोडी फक्त घेता येते. 1,2 आहे, 2,2 आहे, त्यात 1,2 पण असायला पाहिजे. आहे का 1,2? बघा दिसतोय का कुठे? आहे, तो स्वतःच आहे आणि तो स्वतःच येतो यांच्यासोबत जोड्या घेतल्यावर, म्हणून यासोबत जोड्या घ्यायची गरज नाही. ओके. Yes. तर 1,2चं आपण चेक केलं. असंच आपण आता चेक करूया 2,1 साठी. तर 2,1 ची जोडी कोणासोबत होईल? 3,2 सोबत होईल का? आधी जोडी शोधायची, त्याच्यावरून तिडी तयार करायची. लक्षात घ्या. 2,1 3,2 यांची जोडी होईल का? नाही. 2,1 2,3 याची जोडी होईल का? नाही. 1,4 2,1 1,4 यांची जोडी होईल? हो. होईल. आता 2,1 आणि 1,4 यांची जोडी तयार झाली. आधी जोडी तयार करायची, त्याच्यावरून टीडी मिळवायची. 2,1 आणि 1,4 हे दोघे आहेत, म्हणजे त्यात 2,4 हा एलिमेंट असायलाच पाहिजे. आहे का? नाही. आहे का 2,4 याच्यामध्ये? नाही. नाही, म्हणजे हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह नाही. येते लक्षात? तर नाहीचा एक सापडला आपल्याला, ऑलरेडी ते नाही म्हणून डिक्लेअर झालाय, पण तरीही आपण प्रत्येक एलिमेंट चेक करतोय. कारण जर असता तर मग ते चेकिंग गरजेचं ठरतं. आता पहा 3,2 3,2 ची जोडी 2,1 सोबत घेता येईल. जागा बदललेल्या असू शकतात, पण 3,2 आपण काय करतो, मागचे सोडून देतो, मागचे पण चेक करायचे. 3,2 2,1 होईल का नाही यांची जोडी? हो सर, होईल. 3,2 2,1 होते जोडी. हो. मग जर 3,2 आहे, 2,1 आहे, तर कोण असायला पाहिजे? 3,1 3,1 असायला पाहिजे. आहे का? नाही. 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 बरोबर. त्यानंतर 3,2 ची जोडी आणखी याच्यासोबत होईल, 2,3 सोबत. 3,2 2,3 काय येईल? 3,2 2,3 3,3 3,3 आहे का त्यामध्ये? 3,3 बघा. हो. आहे. या प्रकारे हे चेक करायचे आहेत सर्व. म्हणजे R1 हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह नाही. आता R2 बघू आपण, ट्रान्झिटिव्ह आहे का ते. वन वन. आता याला चेक करून उपयोगच नसतो. 1,1 2 2 3 3 4 4 यांना चेक करायची गरज नाही, उपयोग नसतो. म्हणजे गरज नाही, ते येतात, ते त्रास देत नाहीत काही. तर 1,3 3,2 होते का जोडी? बघा हो. होते. हो. 1,3 यांची जर जोडी घेतली तर तिसरा एलिमेंट कोण पाहिजे? 1,2 आहे का याच्यामध्ये? 1,2 आहे का? आहे. आहे का? आहे. इथं शेवटी एलिमेंट आहे तो 1,2. बरोबर आहे. 1,3 3,2 1,2. त्यानंतर 1,3 3,4
होईल का जोडी? हो. हो. 1 3 3 4 जोडी होते तयार. होते. त्यांचा कुठला एलिमेंट तयार होईल तिसरा? 1 4 1 4 आहे का त्यात बघा? आहे. आहे. आता 1 3 ची जोडी आणखी कुणाकुणासोबत होऊ शकते? 1 3 ची जोडी आणखी कुणाकुणासोबत होऊ शकते? 3 2 झाला, 3 4 झाला. बरोबर आहे. 3 2 झाला, 3 4 झाला. आणखी 3 3 सोबत होते, पण 3 3 चा काही प्रॉब्लेम नसतो. बघा चेक करून वाटल्यास. 1 3 3 3 काय मिळेल? 1 3 1 3 मिळणार. 1 बरोबर. या एलिमेंटसाठी सगळ्या जोड्या सापडल्यात. आता दुसरा एलिमेंट असा प्रत्येक चेक करावा लागतो. बघा 3 2 2 4 3 2 2 4 काय पाहिजे? जोडी 3 होती 4 तयार. होईल. हा, त्याचा एलिमेंट कुठला पाहिजे? 3 4 आहे का? हो. आहे. त्यानंतर 3 2 ची जोडी आणखी कोणासोबत होईल? पुढे याच्यासोबत होईल 2 2 सोबत, पण याचा काही प्रॉब्लेमच नाहीये. बरोबर. हो. म्हणजे 3 2 चं काम संपलं. आता 2 4 2 4 ची जोडी कुणासोबत होतीये का? 4 4 4 4 पण याचा काही प्रॉब्लेमच नसतो. आता बघा a, b आहे, पण b, cच नाही आहे. त्यामुळे a, c असणं गरजेचं नाही. त्यामुळे याची काहीच अडचण नाही आपल्याला. 2, 4 ची जोडी फक्त 4 4 सोबत होतीये. तो तर आहे. बरोबर. हो. 3 4 3 4 4 ला कोणी जोडी आहे? फक्त 4 4. येस. 3 4 आणि 4 4 चा 3 4 च होतो. तो आहे. 1 4 4 4 4 4 बरोबर. म्हणजे याचंही काम संपलं. आता 1 2 तो केअरफुली 2 4 1 2 याची 2 जोडी 4 कोणाकोणासोबत होऊ शकते? 2 2 4 4 सोबत होऊ शकते. मग 1 2 आणि 2 4 1 4 1 4 आहे का त्यात? हो. आहे. आणखी 1 2 ची जोडी यासोबतच होईल फक्त. 2 2 त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. बरोबर. म्हणजे इथं सगळ्यांसाठी ज्या जोड्या आहेत त्याची तिडी सापडली. म्हणजे हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह आहे. कळला फरक? हो. ट्रान्झिटिव्ह कसं चेक करायचं ते? a, b असेल आणि b, c पण असेल तर a, c असायला पाहिजे. म्हणजे R2 हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह आहे. ट्रान्झिटिव्ह आहे. ओके. येस. R3 बघा बरं चेक करून ट्रान्झिटिव्ह आहे का नाही सांगा तुम्ही मला आता. पटकन. आहे सर. सगळे एलिमेंट चेक केले.
1 3 3 2 1 2 1 2 आहे. हो. 1 3 3 1 1 3 3 1 चा काय होतो 1 1 आहे का त्यात? नाही. 3 2 2 1 3 1 आहे. 3 2 2 3 3 3 आहे का 3 3 त्यात? नाही. नाही. 2 1 1 2 2 2 आहे. 3 1 1 2 3 2 आहे. बरोबर आहे. हो. ट्रान्झिटिव्ह आहे का नाही आहे हे मग? नाही सर. तर जे नाही वाले एलिमेंट आहेत ते फक्त सेम एलिमेंटसाठीच दिसत नाही आहेत, पण बाकी प्रत्येकाचे तर आहेत. मग अशा वेळी काय करणार? यस. आहे का नाही आहे? येस और नो? R3 हे रिलेशन R4 R4 आहे का? नाही. नाही. 1 2 2 4 1 4 हा एलिमेंट त्यात नाही दिसत आहे. म्हणजे R4 ट्रान्झिटिव्ह नाही आहे, R3 पण ट्रान्झिटिव्ह नाही आहे. ओके, कळलं ट्रान्झिटिव्ह रिलेशन काय ते? हो. आणि आता राहिला लास्ट इक्विव्हॅलन्स रिलेशन. तो एकदम सोपा आहे, सगळ्यात सोपा टाईप इक्विव्हॅलन्स. ए रिलेशन R from A to A relation R from A to A is equivalence relation if बायनरी रिलेशन आर ला इक्विव्हॅलन्स रिलेशन आपण कधी म्हणणार? इफ इट इज रिफ्लेक्सिव्ह ॲज वेल ॲज सिमेट्रिक ॲज वेल ॲज ट्रान्झिटिव्ह. संपलं, याला काही वेगळं चेक करण्याची गरज नाही आहे. जर त्या बायनरी रिलेशनला
ते रिलेशन जर रिफ्लेक्सिव्ह असेल, सिमेट्रिक पण असेल आणि ट्रान्झिटिव्ह पण असेल, तीनही टाईपचं असेल, तर ते चौथ्या टाईपचं असतंच, म्हणजे इक्विव्हॅलन्स रिलेशन. जे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे, ट्रान्झिटिव्ह पण आहे, त्याला म्हणायचं इक्विव्हॅलन्स रिलेशन. दॅट्स इट. म्हणजे एकदा यांच्यासाठी सिमेट्रिकसाठी चेक केलं की अँटीसिमेट्रिकचं काम होऊन जातं. महत्त्वाचा चेक तो आहे तो रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह. पैकी रिफ्लेक्सिव्ह तर सोपा आहे, फक्त थोडासा विचार करावा लागतो सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्हसाठी. ओके, सो रिलेशन आर फ्रॉम ए टू ए इज सेड टू बी इक्विव्हॅलन्स इफ इट इज reflexive, symmetric and transitive. अँटीसिमेट्रिक नाही, सिमेट्रिक. जर एखादं रिलेशन या तीनही टाईपचं असेल तर त्या रिलेशनला म्हणायचं इक्विव्हॅलन्स रिलेशन. पण तीनपैकी फक्त कोणत्याही दोन टाईपचं असलं तर त्याला इक्विव्हॅलन्स नाही म्हणता येत. ओके, गॉट दीज टाइप्स? येस. कळले अर्थ सर्वांचे? हो. याचे एक्झाम्पल्स, सगळे एक्झाम्पल असेच नसतात आयते. म्हणजे आपल्याला असा सेट दिला आहे आणि बघून सांगा, आपल्याला असा सेट तयार करावा लागतो. काही वेळा तो न लिहिता इमॅजिन पण करावा लागतो. त्यामुळे बरेच क्वेश्चन यातले असे आहेत की ते क्वेश्चन पाहूनच सांगता येतं. जर आपले फंडामेंटल त्याच्याबद्दलचे प्रॉपर असतील की त्यावरूनच आपण सांगू शकतो की ते रिलेशन कोणत्या टाईपचं आहे ते, जे आपण आता एक्झाम्पल्समध्ये पाहणार आहेत नेक्स्ट पार्टमध्ये. ओके.